आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण जे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून अल्पसंख्याक शाळांमधील जे शिक्षक असतात तर त्यांच्यासाठी जे टी-ई-टीची अट असते तर त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण एक निकाल जे आहेत माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आलेला आहे. हा जो निकाल आहे तर तो 2 रिट पिटिशनमध्ये देण्यात आलेला आहे. या दोन्ही रिट पिटिशनचे क्रमांक आपण बघू शकता. 6894 आणि 6895 असे 2 अल्पसंख्याक जे शाळा असतात त्यामधील जे उपशिक्षक आहेत तर त्यांनी ही याचिका टाकल्या होत्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये. तर त्यांचं काय कारण होता त्या सर्वांची आपण आज इथे माहिती घेणार आहोत. आपण स्क्रीनवर बघू शकता की माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे जे जज साहेबांचा कोरम आहे त्यांच्या वतीने 2 नोव्हेंबर 2023 रोजी हा आदेश देण्यात आलेला आहे. या आदेशामध्ये जे याचिकाकर्ते शिक्षक आहेत ते अल्पसंख्याक शाळेमध्ये कार्यरत होते आणि त्यांचं जे याचिका त्यांनी टाकलेली आहे ते कशा संदर्भात आहे तर ते आता आपण इथे बघूया. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बोथ पिटिशन जे आहेत म्हणजे दोन्ही जे याचिका आहेत दाखल केलेल्या तर ते दोन्ही याचिकाकर्ते जे शिक्षक आहेत सहाय्यक शिक्षक म्हणून जे शिक्षण सेवक म्हणून ते काम करत आहेत अल्पसंख्याक शाळांमध्ये जे असतात तर त्यामध्ये मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून ते काम करत होते आणि जे फंडामेंटल राईट्स आहेत म्हणजे अल्पसंख्याक जे इन्स्टिट्यूशन आहेत तर त्यांना जे फंडामेंटल राईट्स आर्टिकल 30 या अंतर्गत जे भारतीय संविधानाने त्यांना दिलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांना जे त्यांचे काही डिमांड्स होते तर ते त्यांनी ते मांडलेले आहेत. यामध्ये मान्य हायकोर्टाच्या वतीने इथे त्यांच्या आदेशामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 5 जुलै 2021 रोजी जे डेप्युटी डायरेक्टर आहेत पुण्याचे तर त्यांनी जे एक ऑर्डर दिला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा असते टी-ई-टी आपली तर ते रिक्वायर्ड टू अंडरटेकन बाय द पिटिशनर फॉर द पिटिशनर्स टू बिकम एलिजिबल टू बी इन्क्लुडेड इन दी शालार्थ प्रणाली. म्हणजे शिक्षकांची पेमेंट होण्यासाठी जे शालार्थ ID असते शालार्थ पोर्टल असते तर त्यामध्ये त्यांचं नाव टाकण्यासाठी टी-ई-टी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आवश्यक होते असे डेप्युटी डायरेक्टर पुणे यांनी त्यांनी जे एक पत्र दिला होता. तर याचिकाकर्ते यांचं त्यांच्याशी कम्युनिकेशन झालं होतं तर त्यामध्ये त्यांनी शालार्थ ID मध्ये त्यांचे नाव म्हणजे पेमेंट चालू करण्यासाठी त्यांना प्रमाण करण्यासाठी जे शालार्थ ID असते प्रणाली असते पोर्टल असते त्यामध्ये त्यांचा टी-ई-टी उत्तीर्ण असणे त्यासाठी आवश्यक असते असे डेप्युटी डायरेक्टर यांनी सांगितले होते. आणि यामध्ये जे डेप्युटी डायरेक्टर आहेत आणि त्यापूर्वी जे जिल्हा परिषदेचे त्यांचे हे होते आपले माध्यमिकचे शिक्षण अधिकारी तर त्यांनी देखील या संदर्भातला त्यांना पत्र दिला होता आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आपण स्क्रीनवर बघू शकतो की हा जो पत्राचा संदर्भ या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेला आहे तो पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर यांनी दिलेला जो पत्र होता त्यामध्ये अशा प्रकारचं त्यांनी रिझन त्यांना सांगितलेला होता की जे याचिकाकर्ते आहेत तर त्यांनी 30 मार्च 2019 पर्यंतची जी डेट म्हणजे डेडलाईन होती हे टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तर ते शिक्षकांनी ते गव्हर्नमेंटच्या GR नुसार ही जी तारीख त्यांनी ठरवून दिली होती 30 मार्च 2019 पर्यंत टी-ई-टी उत्तीर्ण होण्याची तर ते त्यांनी केली नव्हती पूर्ण. म्हणजे हे दोन्ही जे याचिकाकर्ते आहेत त्यामध्ये श्रीमती अन्सारी आणि श्रीमती जे सदफ असे 2 उपशिक्षक आहेत तर यांची जी अपॉइंटमेंट आहे ते 2014-15 मध्ये झाली होती परंतु त्यांना शालार्थ सिस्टममध्ये त्यांचे नावे ॲड करण्यासाठी त्यांना पेमेंट देण्यासाठी 2019 मार्च 30 ही तारीख डेडलाईन देण्यात आली होती शासनाच्या नियमानुसार परंतु त्यांनी या तारखेपर्यंत ही जी टी-ई-टीची परीक्षा ते उत्तीर्ण केली नव्हती. त्याचे नंतर या शिक्षकांनी टी-ई-टीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे म्हणून त्यांचा इथे जे शालार्थ ID मध्ये नाव घेण्याचा जो प्रस्ताव होता तो इथे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिजेक्ट केला होता. आणि या नंतर आता जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी ही याचिका मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती आणि त्यांचं म्हणणं असं आहे त्यांची याचिकेमध्ये की आमचं जे अपॉइंटमेंट आहे तर ते त्यांचे संस्था जे आहेत तर त्यांनी व्हॅलिडली इथे म्हणजे बरोबर सर्व प्रक्रिया पाळून त्यांचं अपॉइंटमेंट इथे केलेलं आहेत आणि त्यांचे जे अपॉइंटमेंट आहेत तर ते त्या संदर्भातला त्यांचा याचिकेमध्ये कोणताही दावा नाही म्हणजे त्यांचे अपॉइंटमेंट योग्य आहे. तसेच त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जे अप्रुव्हल देखील देण्यात आलेलं आहे माध्यमिकचे जे शिक्षण अधिकारी आहेत पुण्याचे तर त्यांनी देखील 29 सप्टेंबर 2020 रोजी आम्हाला इथे हे दिलेलं आहे काय तर त्यांचा मान्यता दिलेला आहे अप्रुव्हल दिलेला आहे आणि फायनल अप्रुव्हल देखील त्यांना 21 ऑक्टोबर 2020 रोजी मिळालेला आहे. परंतु
जे डेप्युटी डायरेक्टर आहेत तर त्यांनी इथे त्यांचे शालार्थ आय-डीमध्ये नाव टाकण्याची जी त्यांचा प्रस्ताव होता तर तो इथे 30 मार्च 2019 पर्यंत त्यांनी टी-ई-टी उत्तीर्ण केली नव्हती म्हणून तो इथे त्यांनी नाकारला होता. म्हणजे त्यांना टी-ई-टी उत्तीर्ण असण्याची जी अट आहे तर ते 31 मार्चपर्यंत होती. तर यामध्ये त्यांनी जे वकील ठेवले होते तर त्यांनी इथे सांगितलेलं आहे, की जे आमचे याचिकाकर्ते आहेत तर त्यांच्यावर जे पिटिशनर आहेत म्हणजे त्यांना बरेच जे प्रकरण मान्य उच्च न्यायालयामध्ये असतील किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये असतील तर त्यांच्या न्यायनिवाड्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, की जे राईट टू एज्युकेशनचा ॲक्ट आहे म्हणजे आर-टी-ई ॲक्ट 2009चा ते नॉट ॲप्लिकेबल म्हणजे तो अल्पसंख्याक संस्थांना लागू होत नाही आणि याबाबतचा जे आदेश आहे ते मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या एका प्रकरणामध्ये दिलेला आहे. यामध्ये प्रमाती एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्ट वर्सेस युनियन ऑफ इंडिया म्हणजे हे भारत सरकारच्या विरुद्ध ही एक याचिका होती. यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला होता, की जे आर-टीचा कायदा आहे तो नॉट ॲप्लिकेबल म्हणजे लागू होत नाही मायनॉरिटी संस्थांना. तरी देखील यांच्यावर जे टी-ई-टी उत्तीर्ण असण्याची जी अट आहे ते डेप्युटी डायरेक्टर यांनी घातली होती असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे आर-टी ॲक्ट लागू होत नाही त्याबाबतचा प्रमतीचं जे याचिका होती तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, की हे लागू होत नाही. तसेच मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन जे आहेत तर त्यांना संविधानिक काही अधिकार आहेत आर्टिकल 30 अंतर्गत. तसेच इतर एक याचिका होती ते औरंगाबाद खंडपीठामध्ये होती. तर यामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे, अंजुमन इशाते इस्लाम ट्रस्ट यांच्या वतीने मायनॉरिटी संस्था असतील हे, तर त्यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध म्हणजे राज्य सरकार जे आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या विरुद्ध एक याचिका होती. त्यामध्ये देखील असेच प्रकारचे त्यांचे जे अप्रूव्हल होते ते रिफ्यूज करण्यात आले होते, नाकारले होते. अपॉइंटमेंट ऑफ असिस्टंट टीचर वर्किंग इन दी मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन ऑन दी ग्राउंड ऑफ दी हेच टी-ई-टी तुम्ही उत्तीर्ण नाहीत म्हणून त्यांचे देखील प्रकरण त्यांनी इथे नाकारले होते. अशाच प्रकारचे महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध एक याचिका होती अल्पसंख्याक संस्थांची. तर त्यावर देखील जे मान्य उच्च न्यायालय त्यांनी इथे रिलीफ दिला होता सदर याचिकाकर्त्यांना. तर तो कशा संदर्भात होता याचिकेमध्ये त्याचं देखील इथे संदर्भ त्यांनी दिलेला आहे 5 नंबरच्या मुद्द्यामध्ये. आणि हा आदेश 2015 मध्ये आला होता, की जे याचिकाकर्ते असतील मायनॉरिटी संस्थेमधील तर त्यांना जे आहे इथे सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांच्या एका याचिकेमध्ये यांना जे आहे प्रमती एज्युकेशनल जे कल्चरल ट्रस्ट आहे यांना देखील यामध्ये जजमेंटमध्ये सांगितलं होतं मान्य सर्वोच्च न्यायालयाने, की जे आर-टीचा कायदा आहे, आर-टी 2009चा कायदा आहे, तर तो मायनॉरिटी स्कूल्स यांना जे आहे लागू होत नाही. म्हणून औरंगाबाद खंडपीठाने देखील 2015 मध्ये त्याचा आधार घेऊन त्यांना इथे लागू नसल्याचं म्हणजे मायनॉरिटी संस्थांना तुम्ही आर-टी कायदा लागू पूर्णपणे त्यांना हे लागू होत नाही म्हणून टी-ई-टीची अट देखील त्यांना इथे थोडीशी त्यामध्ये कंपल्सरी करता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि अजून एक डिव्हिजन बेंच होती म्हणजे मुंबई हायकोर्टाची डिव्हिजन बेंचने अजून एक निवृत्ती सन ऑफ रामकृष्ण सहाने आणि महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध ही याचिका होती. तर त्यामध्ये देखील त्यांनी अशाच प्रकारचं जे आहे निर्णय दिला होता आणि त्याचं देखील जजमेंट त्यांनी इथे जोडलेलं आहे. आणि त्यामध्ये देखील असं सांगण्यात आलेलं आहे, की आर-टी ॲक्ट 2009चं जे आहे ते मायनॉरिटी संस्थांना पूर्णपणे तुम्ही लागू करू शकत नाही किंवा त्याची त्यांना जे आहे तुम्ही इथे देखील अंजुमन इशाते तालीम जे संस्था आहे तर त्याचं देखील त्यांच्या याचिकेमध्ये त्यांनी संदर्भ जोडून हा आदेश दिला होता आणि त्यामध्ये देखील अशाच प्रकारचे त्यांनी बरेच यामध्ये संदर्भ जोडलेले आहे. अजून एक आझाद एज्युकेशन सोसायटी मिरज यांची देखील याचिका महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध होती. त्यामध्ये देखील अशाच प्रकारचे जे टी-ई-टी उत्तीर्ण असण्याची जी अट होती म्हणजे अपॉइंटमेंट ऑफ टीचर्स शिक्षकांची जी अपॉइंटमेंट करण्याची अट होती तर ते देखील मान्य उच्च न्यायालयाने सदर शिक्षकांना याचिकाकर्त्यांना इथे ही दिली होती म्हणजे रिलीफ दिला होता, की टी-ई-टी कॅन नॉट बी इम्पोज इन सो फार ॲज दी असिस्टंट टीचर वर्किंग इन मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आर कन्सर्न्ड. म्हणजे जर याचिकाकर्ते किंवा शिक्षक अल्पसंख्याक संस्थेमध्ये कार्यरत असेल तर त्यांच्यावर टी-ई-टीची तुम्ही इथे कंपल्सरी ते करू शकत नाही. अशा प्रकारचे 2017 मध्ये देखील आदेश मान्य उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील असेच प्रकारचे बरेच आदेश झालेले असे त्यांचे याचिकेमध्ये त्यांनी ते बरेच मुद्दे इथे उपस्थित केलेले आहे. तर यामध्ये त्यांचं म्हणणं आहे, की जे शालार्थ प्रणालीमध्ये सदर याचिकाकर्त्यांचं जे नाव होतं तर 11 नंबरचा मुद्दा यांनी इथे सांगितलेला आहे, की जे डेप्युटी डायरेक्टर आहेत म्हणजे पुण्याचे तर ते यांनी जे आहेत सदर याचिकाकर्त्यांचं टी-ई-टी हे उत्तीर्ण तर आहेत परंतु ते 30 मार्च 2019च्या नंतर उत्तीर्ण आहेत म्हणून
We are also informed across the bar that even otherwise it is consistent view taken by this court that once the final approval has been granted to the appointment of the assistant teacher, म्हणजे एकदा जर शिक्षक सेवकांना यांना जे अपॉइंटमेंट एकदा तुम्ही फायनल अप्रुव्हल दिला तर त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की शालार्थ ID मध्ये देखील शालार्थ प्रणालीमध्ये देखील त्यांचे नावे तुम्ही याचिकाकर्त्यांची नावे तुम्ही इथे टाका. त्यांचं म्हणणं आहे की जे डेप्युटी डायरेक्टर यांनी जे इथे त्यांची जे नाकारलेली प्रस्ताव आहे तर संदर्भात निर्णय घ्यावा. आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे वी आर देअरफॉर ऑफ दी कन्सिडर्ड व्यू डेट दी इम्पॉग्न कम्युनिकेशन एज फार एज दी सेम इज ॲप्लिकेबल टू दी पिटिशनर डिझर्व टू बी कॉस्ट अँड सेट असाइड. म्हणजे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की वरील सर्व बाबींचे निरीक्षण पाहता हे जे मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश असतील किंवा उच्च न्यायालयाने दिलेले आदेश असतील तर तो देखील सर्व याच याचिकाकर्त्यांना ॲप्लिकेबल होत आहे, म्हणजे तोच निर्णय यांना देखील लागू होत आहे. म्हणून वी अकॉर्डिंगली अलाउड दी पिटिशन इन टर्म ऑफ प्रियर क्लाउज ए ऑर्डर्ड अकॉर्डिंगली. म्हणजे आम्ही यांची याचिकेला इथे अलाउट केलेलं आहे, त्यांची याचिका इथे मान्य केलेली आहे मान्य उच्च न्यायालयाने. आणि जे डेप्युटी डायरेक्टर यांनी आदेश काढलेला आहे तो मान्य जज साहेबांनी इथे रद्द केलेला आहे किंवा त्याला स्टे दिलेला आहे. आणि सदर याचिकाकर्त्यांची जे नावे आहेत तर ते तुम्ही शालार्थ प्रणालीमध्ये घ्यावा आणि त्यांचे जे पेमेंट असतील तर तो देखील तशाच प्रकारचे त्यांना द्यावे असे आदेश मान्य जज साहेबांनी इथे दिलेला आहे. आणि शालार्थ प्रणालीमध्ये त्यांची नावे आता या शिक्षकांची समाविष्ट होणार आहे अशा प्रकारचे आदेश मान्य जज साहेबांनी इथे दिलेले आहेत. आणि या सर्व शिक्षकांचा हे दोन्ही जे शिक्षक आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे यामध्ये की जे शिक्षक आहेत तर म्हणजे हे दोन याचिकाकर्ते जे शिक्षक आहेत तर त्यांची TETची परीक्षा आहे जे 30 मार्च 2019 नंतर झालेली आहे. आणि यामध्ये सदर याचिकेमध्ये त्यांचं म्हणणं आहे इट क्लिअरली अपियर्स दॅट बोथ दी पिटिशनर हॅव पास TET अँड दे अकॉर्डिंगली हॅव दी रिक्विसाइड एलिजिबिलिटी. म्हणजे हे दोन्ही याचिकाकर्ते TET तर त्यांनी पात्र केलेलीच आहे आणि हे पात्रता त्यांनी पूर्ण केलेली आहे. हॉवेवर व्हॉट इज इन इश्यू इज दॅट दी कट ऑफ डेट ऑफ 30 मार्च 2019. म्हणजे हे यामध्ये एकच अट होती त्यांची की यांनी कट ऑफ डेट होती जे फायनल डेट त्यांना देण्यात आली होती 30 मार्च 2019ची तर त्याचे नंतर त्यांनी केलेले आहे इज बाईंग इम्पोज ऑन दी पेटिशनर कन्सिडरिंग दी डिसिजन ऑफ दी सुप्रीम कोर्ट इन केस ऑफ प्रमती एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्ट सुप्रा as also consistent view taken in the decision rendered by the division bench as referred above. We are of the clear opinion. म्हणजे हे मान्य जज साहेबांचं म्हणणं आहे इथे आदेशामध्ये त्यांचा की वी आर ऑफ द क्लिअर ओपिनियन डेट दी कंडिशन as noted above by us here in the impugned communication issued by the deputy director education ought not to have been imposed on the petitioners and the petitioner were required to be included in शालार्थ प्रणाली. म्हणजे त्यांचे जे नावे आहेत तर तुम्ही शालार्थ प्रणालीमध्ये इन्क्ल्यूड करावे आणि त्यांचे जे पेमेंट असतील तर ते त्यांना द्यावे अशा प्रकारचे मान्य हायकोर्टाने आदेश दिलेले आहे. आणि सुप्रीम कोर्टाचे त्यांनी इथे संदर्भ घेऊन सांगितलेला आहे की सदर याचिकाकर्ते तर TET उत्तीर्ण आहे परंतु त्यांनी जे कट ऑफ डेटच्या नंतर TET उत्तीर्ण केलेली आहे इतकीच त्यांची इथे यामध्ये चूक आहे की त्यांनी कट ऑफ डेटच्या नंतर TET उत्तीर्ण केलेली आहे. आणि बरेच प्रकरणामध्ये TET उत्तीर्ण म्हणजे मायनॉरिटी संस्थेवर कार्यरत शिक्षकांना TET उत्तीर्ण असताना त्यांना देखील मान्य सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल यांनी रिलीफ दिलेला आहे. आणि TET किंवा मायनॉरिटी संस्थांना तुम्ही जे RTEचा कायदा आहे ते पूर्णतः तुम्ही लागू करू शकत नाही असे आदेश वेळोवेळी मान्य उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. म्हणून या शिक्षकांना देखील अशाच प्रकारचा रिलीफ इथे मुंबई हायकोर्टाने 2 तारखेला दिलेले आहेत. आणि सदर दोन्ही शिक्षकांना आता त्यांचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये टाकून त्यांची पेमेंट जे आहे ते देण्यात येणार आहे अशी प्रकारचे हे आदेश होते जेणेकरून या शिक्षकांना इथे दिलासा मिळालेला आहे.